नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीनं पती पहाटे साखर झोपेत असतानाच त्याची दगडानं ठेचून हत्या केल्याची थरारक घटना रविवार दिनांक 23 जून रोजी खोपोलीतील शिळफाटा परिसरात घडली आहे। या विभागात असलेल्या मिल गावातील नवीन वसाहतीत हा सर्व धक्कादायक प्रकार घडला। याबाबतची पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरसद अली वय वर्ष 34 असं मयत पतीचं नाव आहे। या घटनेनं शिळफाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अरसद अली हा उत्कृष्ट क्रेन ऑपरेटर असून अनेक वर्षांपासून शिळफाटा परिसरातील मिलगाव नवीन वसाहतीत वास्तव्यास होता। त्याचे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते। रविवारी पहाटे मोठ्या किंचाळीचा आवाज आल्यावर अरसद अली राहत असलेल्या वसाहतीतील लोक जागे होऊन बाहेर आले। तेव्हा त्यांना अरसदची पत्नी बाहेरील दरवाजात बसल्याचं दिसून आलं, तर त्यांच्या मुलीचे हात रक्तानं माखले होते। दरम्यान अरसद जखमी असल्याची माहिती अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठलेकर यांना मिळताच ते आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले। घरात जाऊन पाहणी करताच अरसदच्या डोक्यात दगड टाकल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्यानंतर गुरुनाथ साठलेकरांनी याबाबत खोपोली पोलिसांना कळवलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरंबले यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून तपास कार्य सुरू केलं। तपास करताना पत्नीची विचारपूस केली असता पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळाली नाही। अखेर तपासाकरिता श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं। श्वानानं सर्वत्र वास घेतल्यावर तो येऊन पत्नीजवळ जाऊन थांबत होता। त्यानंतर संशयित पत्नीला बेड्या ठोकण्यात आल्यात। याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, खोपोली। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।